काय रे, काय बघत होतास आणि मला बघून असा दचकलास का? सेन्सेक्स आत्ता मार्केट अपडेट्स आजचे. विक्रांत, तू डिटेक्टिव्ह व्हायला पाहिजे. सतत नजर शातीर चोर पर. आणि तू सुधारला पाहिजेस. दादा, सुधारण्यासाठी बिघडलोय का मी? सतत मुलींचा विचार करत असतोस. हे बिघडणं नाही तर काय आहे? अच्छा, ह्याला बिघडणं म्हणतात. मग मला आवडेल तू कधी बिघडतोयस ते बघायला. चान्सच नाही. माझ्या आयुष्यात मुलींसाठी जागाच नाही. बरं मला सांग, ती सारिका आहे ना, त्या सार्थकची बहीण, तिने काय गोंधळ घातला होता लग्नात? आणि ती AK-47 मुलगी, ती नेहमी बडबड करत असते. ती रडत का होती? आणि नेमकं असं झालं काय की ती सारिका त्या बडबडीला सॉरी म्हणाली. अरे वा दादा, मुलींमध्ये इंटरेस्ट घेतोयस तर. हे नाही बरं, आपल्या आद्याच्या लग्नात गोंधळ झाला होता म्हणून मी असं म्हणतोय. आणि ती बडबडी माहिती ना, नेहमीच गोंधळ घालत असते. अच्छा, तिच्यात इंटरेस्ट आहे का तुला? विक्रांत, यू शट अप बस. अरे मला कसं माहिती असणार आहे? ते म्हणजे मुलींमधला विषय आहे ना, वाद मिटवला असेल त्यांनी. सोड ना तू, गर्ल्स टॉक असेल. ओके, यू कॅरी ऑन. चेक करतोय. आई, असं अजिबात नाही हा. दोन्ही भावांचे स्वभाव खूप वेगळे आहेत. तो मोठा आहे ना वेदांत, त्याला खूप माज आहे हा श्रीमंतीचा. त्याचं तर मी नावच ठेवलंय चिवा. चिवा? चिडकं वानर. नाही, एक मिनिट. हे बघ अमूल्य, ही आपल्या हाताची पाची बोट सारखी आहेत का? नाहीत ना? मग तशीच एका घरातली दोन मुलं सारखी कशी काय असू शकतात? आता तू आणि आरती, तुम्ही दोघे किती वेगवेगळे आहात मला सांग. आहात ना? कुठल्याही माणसाविषयी ना असं लगेच मत ठरवून मोकळं नाही व्हायचं. माणसाला समजून घेतलं पाहिजे. हा चांगला, तो वाईट, अशांत, तो तापट, असं इतकं सोपं वर्गीकरण करू नये कधी. काय माणसं आहेत ना, माणसं हळूहळू उकलत जातात, उलगडत जातात. आता तू म्हणतेस तसं, तू वेदांत वानखेडे, तसं तो राग, माज. आपल्याला काय माहिती, कदाचित त्याने त्याच्या चेहऱ्यावर धारण केलेला मुखवटा असू शकतो, नाही का? खरंच असा असेल तो वेदांत वानखेडे? वेदांत, इकडे बस बस बस, इकडे. अरे लग्नाच्या धावपळीमध्ये तुझ्याशी नीट गप्पाही मारता आल्या नाही. आद्याच्या लग्नामध्ये मी काही फोटो काढले होते, ते पोस्ट करणार आहे, तुला दाखवत. हे बघ आजी, तुला पण चस्का लागला सोशल मीडियाचा? म्हणजे काय, तुला माहितीये का, मी तर रील सुद्धा करायला लागलीय. सर, ते अँड्रू सर आहे ना? अँड्रू? हा तेच ते. सर, आपली मराठी नाव बघा ना, किती सोपी असतात. म्हणजे बघा ना, प्रताप, विजय, वेताळ, पक्या. कम टू द पॉइंट. हा सर, पॉइंट बद्दलच मी सांगत होतो. सर, मी सगळ्यांना ब्रीफिंग्स दिल्या. तुम्ही किती वेळ थांबणार आहे त्याबद्दल मी सगळ्यांना माहिती दिलेली आहे. पण सर, मला एक कळत नाहीये, आपण सगळ्यांना भेटायला आपल्या ऑफिसला बोलवतो, मग आपण आज इथं का आलोय? ओके, सो आता मी तुझ्याशी डिस्कस करून सगळं प्लॅन केलं पाहिजे. नाही सर, सॉरी सर. विजय, त्या अँड्रूच्या केबिन मध्ये ना मी एकटा जाईन, तू बाहेरच थांब. उगाच त्याने तुझं चुकीचं इंग्लिश ऐकलं तर. येस सर, येस सर. म्हणजे नो सर. हा म्हणजे मी तुमच्या सोबत येतो म्हणून यस. आणि काय बोलतोय मी सर, मी आतमध्ये येत नाही तुमच्यासोबत, ठीक आहे? विजय, आपले बाबा जर मित्र नसते ना
तर मी तुला नसतं रे सहन केलं. हो, पॅटर्नल फ्रेंडशिप सर. तुझ्यासाठी ना एक मास्क बनवायचा आहे मला. मास कशाला? एक असा मास्क त्यातनं हे चुकीचं इंग्लिश बाहेरच पडत नाही. बरोबर. विजय, सर काय बोलतोय तुम्ही? सर यू आफ्टर. इट्स आफ्टर यू. हा सर, तेच ते. एक्सक्यूज मी, आज माझा इंटरव्ह्यू आहे. ओके, जस्ट अ मिनिट मॅम. हा, इथे सही करा. थँक्यू. वेलकम सर, प्लीज कम. हा रंग आवडेल का तिला? I guess this one. प्रेमात पडलायस तू विक्रांत. हाय वेदांत, हॅलो. प्लीज कम. बी सीटेड. येस प्लीज. सॉरी, मी USA ला गेलो होतो, त्यामुळे तुमच्या बहिणीच्या लग्नाला नाही येऊ शकलो. लग्नाला येण्याचा किंवा नाही येण्याचा आपल्या प्रोफेशनल रिलेशनशिपशी काही संबंध नाहीये. सो इट्स ओके. मला हेच उत्तर अपेक्षित होतं. थँक्यू अँड लेट्स स्टार्ट. ऑफकोर्स, हिअर यू गो. Vedant, I'm actually quite excited about this joint venture. वेदांत लॉजिस्टिक्सची पार्टनरशिपचं प्रपोजल तुम्ही आम्हाला दिले ही खरं म्हणजे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ऑब्विसली सर, माझं मार्केटिंग, माझं प्लॅनिंग आणि तुमचा अनुभव. ऍब्सोल्युटली करेक्ट. या आणि या सगळ्या फॅक्टर्सचा विचार करूनच मी असं ठरवलंय की 60-40 रेशोमध्ये काम करूया. परफेक्ट. 60-40 वर्क्स फॉर मी. 60 आमचे आणि 40 तुमचे. व्हॉट? 60 तुमचे आणि 40 आमचे. येस. अँड्रू, डू यू नो व्हॉट यू आर सेइंग? ओके सर. अमूल्य तुंपलवार, हा, तुम्हाला बोलवलंय. ऑल द बेस्ट. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. ओ गॉड, देवाच्याही मनात हेच आहे की माझी आणि विक्रांतची भेट व्हावी. देवा, हा अमूल्याचा पहिला इंटरव्ह्यू.
खूप तयारी केली आहे ती. प्लीज तिला यश मिळू दे. हृदयात तू, श्वासात तू, आरती सगळीकडे तूच. कुठे गायब झाला हा? इकडे बघूयात. चल. सर, मला असं वाटतं की प्रत्येकाला आपले स्ट्रेंथ आणि विकनेसेस माहीत असतात, पण आपल्या विकनेसेसला आपली स्ट्रेंथ बनवणं, नवीन गोष्ट शिकणं हे जास्त महत्वाचं. मग गेल्या 2 वर्षात तुम्ही नवीन काय शिकला? सर, खरं तर ही गोष्ट मी कुणालाच सांगू नये असं माझ्या घरच्यांनी मला बजावलंय, पण तरीही आज सांगते. सर, ऍक्च्युली ना मला बायोलॉजी घ्यायचं होतं. हो, पण मला रक्ताची खूप भीती वाटते. म्हणजे मला फोबियाच आहे, हेमोफोबिया. मग ह्यामुळे व्हायचं असं की मी अण्णांच्या क्लिनिकला कधी जातच नव्हते. अण्णा म्हणजे माझे वडील. पण सर, कोविडच्या काळामध्ये मी माझ्या ह्या विकनेसवर खूप चांगल्या प्रमाणात विजय. मम्मा, हे असं उपाशी राहून काय होणार आहे? तू सकाळपासून बाहेर नाही पडलीस, आमच्याशी सुद्धा नाही बोललीस. मग आद्याला पण टेन्शन आलंय. मम्मा, तुम्ही प्लीज टेन्शन नका ना घेऊ. चूक आपली आहे, वाईट वाटणं स्वाभाविकच आहे. पण त्याच गोष्टी आठवून काय उपयोग होणार आहे सांग ना तूच. मी काय करू सार्थक, तूच सांग ना. सारिकाच्या अशा वागण्याने सुमन किती दुखावले गेले माहितीये. ती माझ्याशी बोलतही नाहीये, माझे कॉल्सही घेत नाहीये. अरे, आपण लांबच्या नातेवाईकांना पण असं ट्रीट नाही करत रे, त्यांच्याशी पण असं नाही बोलत. बडवाईकांच्या घरी कोणी आलंय आणि असं त्याचा अपमान झालाय असं कधीच नाही झालंय. सारिका त्यांचा इतका रागराग का करते मला खरंच कळत नाहीये. मम्मा, झालं ते खूप वाईट झालं, पण आता आपल्याला यावर सोल्युशन काढायला हवं ना. म्हणजे मी फारसं कोणाला ओळखत नाही इकडे, पण सगळ्यांनीच बघितलं ना की चूक त्यांची नव्हती. चूक सारिकाचीच आहे. पण मग आता काय करायचं? मी आणि सार्थक आम्ही जाऊन त्यांची उद्या माफी मागतो, आणि आपल्या सगळ्यांच्याच वतीने, सारिकाच्या वतीने पण. जाऊ ना आम्ही दोघं. लांब श्वास घे. रिलॅक्स हो ना तू. मांडी घाल, तू असा नको बसूस. मांडी घाल आधी. आता मोठा श्वास घे. ब्रीद इन, ब्रीद आउट. ब्रीद इन, ब्रीद आउट. मोबाईल द्या ना तुमचा. बघ, माझ्या फोनला रेंज नाहीये. हे बघ, पण तू टेन्शन नको घेऊ. अरे, एव्हाना खाली कळलं असेलच ना की लिफ्ट अडकलीये. येतील ते लोक. पण मला काय वाटतं की, म्हणजे विचार कर ना तू पण, की आपण दोघं असे लिफ्ट मध्ये का अडकलो असो. म्हणजे योगायोग उगाच घडत नसतात. मला काय वाटतंय सांगू का,
देवाने तुम्हाला संधी दिली असेल मला सॉरी म्हणण्याची. त्या दिवशी चोरीचा आरोप केला होता ना माझ्यावर. चला आता पटकन तुम्ही मला सॉरी म्हणा. हे बघ ऐक ना, तू स्वतःला ना डिस्ट्रॅक्ट कर म्हणजे तुला बरं वाटेल. हे बघ कोणीतरी लिफ्ट उघडण्याचा प्रयत्न करतंय. शट अप. बघ खरंच आवाज येतोय, ऐक. हेल्प हेल्प हेल्प. तुम्हाला माहितीये की आज मी ऑफिसमध्ये का आले होते? आज आहे ना माझा इथे इंटरव्ह्यू होता आणि मस्त गेला इंटरव्ह्यू, छानच गेला. त्यांनी मला ऑफिस असिस्टंटचा जॉब सुद्धा ऑफर केला. भारी ना. मी काय म्हणते की आज आपल्या दोघांकडे वेळ आहे तर मग तू म्हण ना सॉरी, मागचं सगळं क्लिअर होऊन जाईल आपलं. नो वे, मी कधीच कोणाला सॉरी म्हणत नाही. बडवाईकांना यायला आजही लेट होणार आहे. मला वाटलं मुलाचं लग्न झालंय तर 4-5 दिवस तरी थांबतील घरी. मम्मा, पप्पांच्या मागे खूप काम असतात ग. हो तेही आहेच म्हणा. मम्मा प्लीज, मी दादा आणि वहिनीसोबत जाते ना ग माफी मागायला. हे बघ मला माहितीये मी खूप मोठी चूक केलीये मम्मा, पण आता मला कळतंय मी त्यांचा असा अपमान करायला नको होता. हे बघ मला माहितीये मी गाढवपणा केलाय मम्मा. मला पप्पांनी पण तेच समजावलं, पण आता मला खरंच कळलंय. प्लीज प्लीज मला जाऊ दे ना. हे बघ चूक मी केली ना, मग माझ्या वतीने दादा आणि वहिनीने का म्हणून माफी मागायची? हा प्लीज मम्मा, मला प्लीज परमिशन दे ना जायची. ग्रेट. मी आजच सगळे अरेंजमेंट्स करतो. येस थँक्यू दादा. थँक्यू सो मच वेदांत. जाताला विजयला सांगा काय हवं नको ते. ओके. येस. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, तुमच्या स्टाफला सांगा माझ्या स्टाफशी इंटरॅक्ट करायचं नाही. सी आद्या, तू गैरसमज नको करून घेऊस, पण माझा कॉलेजपासूनचा एक्सपिरियन्स आहे. अत्यंत हुशार मुलं मुलींकडे अट्रॅक्ट होतात, त्यांचे प्रोजेक्ट्स करतात. त्या मुली काय A ग्रेड घेऊन पुढे जातात, पण ही मुलं 80 केटीवर 80 केटी, आणि तोवर त्या मुली सेटल पण झालेल्या असतात. सी वन्स अगेन, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. माझा स्टाफ ऑफिसच्या बाहेर काय करतो याच्याशी माझं काही घेणं देणं नाहीये, पण इथे फोकस ऑन वर्क. इमोशन्सला जागा नाहीये. क्लिअर? येस. हो हो, मी सांगेन माझ्या स्टाफला. कोणीही तुझ्या स्टाफला डिस्टर्ब करणार नाही. मी बोर्डच लावेन तसा. दादा, आम्ही लवकरात लवकर दुसऱ्या ऑफिसची व्यवस्था करू. आणि हो, स्टाफ अपॉइंट करायला पण आम्हाला तुझी हेल्प लागणार आहे. हा तुझ्यासाठी काही केव्हाय. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्स. झालं तर मग तेवढंच इम्पॉर्टंट असतं रे. आता पटकन ती असाइनमेंट पूर्ण करून पाठव. बाय. आई, मला ना ताईसारखी टीचर हवी होती बायोलॉजीसाठी, म्हणजे मला भीतीच वाटली नसती. अगं तिचं नुसतं ऐकून सुद्धा मला स्टॅटचं ना निम्म यायला लागलं. हो, मग माझं ऐकून स्वयंपाक नाही यायला लागला तो. गरजेपुरता येतो. हा मला येतो. मग जा बघ. हा आरती, त्या लग्नाच्या वेबसाईट्स असतात ना, त्याच्यावर नाव नोंदव ना तुझं. वेबसाईट वगैरे आई, ताई बघा कोण आलंय.
तुम्ही दोघं अचानक आत येऊ ना? हो हो या ना. अरे तू आधी फोन तरी करायचास. आद्या आपल्याकडे पहिल्यांदा येतेय. नाही, मला वाटलं अजून राग गेला नसेल. दाद्या, अरे तुझ्यावर कधी कोणी रागवू शकतं का? वहिनी तू ये आत. तुझ्या मागे मागे तो येईलच. सुखी रहा. या. अरे तुम्ही कधी आलात? कसे आहात? अरे असू दे बापरे. अरे काय अष्टपुत्र सौभाग्यवती सारखे आशीर्वाद आता बाद झालेत. काय आशीर्वाद काय देऊ तुम्हाला? बर छान सुखात राहा. बसा 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 बसा. अण्णा 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 मी चुकले. प्लीज मला माफ करा. मला माहिती आहे माझ्याकडनं खरंच खूप मोठी चूक झाली. अण्णा प्लीज मी पाया पडते. बस 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 बस. आणि माफी ही बोलून नाही, कृतीतून मागायची असते. असो बस 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 बस. ए अमूल्य, हे घे तोंड गोड कर सगळ्यांचं. पेढे वाट. अण्णा मिठाई? काही स्पेशल न्यूज आहे का? हो हो म्हणजे काय ब्रेकिंग न्यूज आहे. गणपतला मुलगा झालाय. अरे वा. त्यानेच दिलेत ते पेढे. वाट सगळ्यांना वाट. तायडे 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 तायडे, तुझ्यासाठी स्थळ आलं. मी तुझ्यासाठी खूप 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 खुश आहे. तायडे तू खुश आहेस ना? अगं लाजतीयस काय? तायडे आधी मुलगा घरी येईल, तुला बघेल आणि मग माझी ताई हळूच गालातल्या गालात हसेल आणि मग तो तुला विचारेल तुला सगळ्यात जास्त काय आवडतं. तू म्हणशील मला मला अमूल्य. करेक्ट आन्सर होतं ना? पण तायडे तूही त्याला 4 प्रश्न विचारा, नाही तर बसशील गप्प. अशा वेळेस गप्प नाही राहायचं, बिनधास्त विचारायचं. तू मला सांग, मी तुला प्रश्न काढून देते. हा हे बघ, त्याला तू आवडणारे हे नक्की, तो तुला होकार देणारे हे पण नक्की. पण तरी आधी तू थोडा भाव खा, जरा वेळ घे आणि मग जाऊन तुझा होकार कळव. एक काय ग तायडे, मी एकटीच बडबड करतेय, तू काहीच बोलत नाहीयेस. कसला विचार करतेयस? अरे देवा, ज्या कामासाठी आले होते ते तर विसरलेच मी. अगं आईने आपल्याला खाली बोलवलंय, ते दादा आणि वहिनी बसलेत ना. आई म्हणालीये ते पहिल्यांदा आपल्या घरी आलेत ना, तर आपल्याला त्यांच्यासाठी सागर संगीत स्वयंपाक करायचा आहे. चल. तायडे अगं आत्तापासून काय टेन्शन घेतेयस? हे बघ, सगळं व्यवस्थित होईल. त्याला तू आवडशील पण, आणि मी माझ्या होणाऱ्या जिजूला खूप छळेन. पण मला आवडेल का तू?
चल. हॅलो. हा नमस्कार नमस्कार नमस्कार. हो बरं चालेल ना. हा हो हो हो. वाव. एकदा का आरतीचं लग्न झालं मग विक्रांत फक्त माझा. ये इकडे. काय झालं अमूल्या? मला तुला काहीतरी विचारायचं. मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचं. मला माहितीये तुला काय सांगायचंय. तुला बघायला येणार आहेत. टेन्शन आलंय. लग्नानंतर मुलींची लाईफ कशी बदलते हेच ना. तायडे, मी तुला बऱ्याच वेळपासून बघतीये. तू कसले तरी विचारतेस. आता आपण सगळे गप्पा मारत होतो तेव्हाही तुझं लक्ष नव्हतं. हे बघ, तुझ्याकडे बघून ना स्पष्ट कळतं की तू फक्त तिथे बसून होतीस पण आमच्या सोबत नव्हतीस. बरोबर? अगं हो नाही काहीतरी बोल. काय बोलू? हे बघ, आधी तू रिलॅक्स. आई खूप उपास करतेय तुझ्यासाठी. तिच्या प्रयत्नांना ना डेफिनेटली यश येईल. तुला तो आवडेल, त्याला तू आवडशील, मग काय झटपट तुमचं लग्न होईल. तायडे, उद्या तुला बघायला आल्यावर असं सिरियस चेहरा करणार आहेस का तू? चल आता मला पटकन हसून दाखव. अगं काय हे असं खोटं खोटं नाही. हा खरं खरं हसून दाखव. मला खात्री आहे तायडे, तुझा हे स्माइल बघून ना तो तुझ्यावर 100% लट्टू होणार. देवा. काय झालं यार? अरे यार, कालच रिझर्वला लागली होती गाडी. आता उशीर होणार आज. अरे सरक. परत हीच मूर्ख कुपची. आलाच बोका समोर. तुम्ही काय श्रीमंत माणसाच्या गाडी खाली येऊन जीव द्यायचं ठरवलंय? सतत आपला कारल्याचा ज्यूस पिऊन आल्यासारखा चेहरा. देवा, हे असले बोके मोकाट नको सोडूस तू. दुसऱ्यांचा दिवस खराब जातो. तुमचा दिवस माझा खराब होतो तुम्हाला बघितलं की. ऍक्सिडेंट काय, नारळ काय. हे बघा, उगा वाद नका घालू. हा, मी एक शिट्टी वाजवली ना तर इथे माणसं गोळा होती त्या दिवशीसाठी. लक्षात आहे ना? स्वतः माझ्या गाडी खाली आलात आणि मला धमकी देताय. मी गाडी खाली नाही आले. मी इथे एक माझ्या गाडीचा फोटो काढत होते आणि मी ते लिफ्ट मागत होते. लिफ्ट? आणि तुम्हाला कोण देणार? काय ना मिस्टर वानखेडे, नागपूरमध्ये लिफ्टला न घाबरणारी माणसं आहेत. लिफ्ट नाही, एलिव्हेटर. माहितीये मला. मला प्लीज सांगता का की मी असं लिफ्ट म्हणजे असं म्हणू शकते का? मग मी इथे पण एलिव्हेटर घेऊ. सरकार नाही, ऐका ना, मी खरंच जेन्युअनली विचारते. असं काय करताय? मला मदत करा ना. बघा तुम्ही. अहो आता माझी इंग्रजी काय तुमच्या एवढी चांगली नाही ना, तर प्लीज एवढी हेल्प करा ना. अरे राग आला वाटतं. काय हो?
पर्सनल डील बद्दल बोलायचं होतं. ऍक्च्युली लग्नातच बोलायचं होतं, पण राहून गेलं, वेळ नाही मिळाला. आपण बसूयात का कुठेतरी? हे बघा, माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. नाही नाही, मी तुमचा जास्त वेळ घेणार पण नाही. विक्रांत, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला लवकर. मला तुम्ही खूप आवडता. मी प्रेमात पडलीये तुमच्या. तुम्ही लग्न कराल माझ्याशी? अहो, होच म्हणा तुम्ही, कारण मला तुमच्याशीच लग्न करायचं. तुम्ही इतकं डायरेक्टली कसं बोलू शकता? हो, माझ्या जे मनात असतं तेच तोंडावर असतं. स्पष्ट बोलते मी. #प्युअर सोल. हे बघा, पण माझ्या मनात तुमच्याविषयी काहीच नाही. आपण ठरवतो तो माणूस आपल्या मनात येतो. विक्रांत, तुमच्या बहिणीचं माझ्या भावाशी लग्न झालं, त्यामुळे आपल्या फॅमिलीज एकत्र आल्या. तसे आपणही एकत्र येऊच शकतो ना? अँड यू नो व्हॉट, माझे डॅड म्हणतात मी एवढी सुंदर आहे, एवढी सुंदर आहे की कुठलाही मुलगा माझ्या प्रेमात पडेल. जवळचं दिसत नसेल बहुतेक त्यांना. काय? तुम्ही जो नंबर डायल करताय ना, तो रॉंग नंबर आहे. नंबर करेक्ट आहे. तो व्यस्त आहे सध्या. मला माहिती नाही कशात व्यस्त आहे, पण मी तुम्हाला सांगते त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये, कारण शेवटी तुमचं लग्न माझ्याशीच होणार आहे. इम्पॉसिबल आहे ते. का? काय इम्पॉसिबल आहे? आहेत काही कारण. कोणती कारण? हे बघा, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. मला तुम्ही अजिबात आवडत नाहीत आणि माझं एका दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे. मला माहितीये तुमचं कोणावर प्रेम आहे. आरती ना? कोणी असो, तुम्हाला काय करायचंय? हे बघा, माझं तुमच्यावर प्रेम नाहीये. विषय संपला. मला कळत नाहीये असं काय आहे त्या आरतीमध्ये. एक नंबरची काकूबाई आहे ती. तुम्हाला कळतंय का तुम्ही कोण आहात? तुम्ही विक्रांत वानखेडे आहात. अहो, कुठेतरी मॅच होणार आहे का तुमचं घराणं तिचं घराणं? मी बघितलंय तिला, मी ओळखते. ती एका मिडल क्लास फॅमिलीला बिलॉंग करते. ट्रस्ट मी. मला सांगा, तुम्ही तुमच्या बहिणीचं लग्न अशा एका मिडल क्लास फॅमिलीमध्ये केलं असतं? नाही ना? हो, लग्न करायचं तर बरोबरी तर झाली पाहिजे ना. म्हणून मी तुम्हाला सांगते, आपण करेक्ट होत एकमेकांसाठी. आपली घराणी सेम आहेत, आपण तेवढेच श्रीमंत आहोत. जर तुमच्या बहिणीचं माझ्या भावाशी लग्न होऊ शकतं, तर मग आपलं का नाही होऊ शकत? मला कळत नाहीये कोण कुठली ती आरती, तिचा काय संबंध? खूप बोलताय तुम्ही. तुम्हाला काय लग्न म्हणजे एक्सचेंज ऑफर वाटते का? आद्याला दिलं, सारिकाला घेतलं. प्लीज निघा इकडनं. नाही जाणार. मला तुमच्याकडनं उत्तर हवं. उत्तर म्हणण्यापेक्षा इनफॅक्ट मला तुमच्याकडनं होकार हवाय. अरे काय प्रॉब्लेम आहे तुमचा? कसली जबरदस्ती आहे? हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय माझा आरतीवर प्रेम आहे आणि तिच्याबद्दल काही उलटसुलट बोललेलं मी ऐकून घेणार नाहीये. आणि राहिला प्रश्न तुमचा, तर आद्याच्या लग्नात जे काही उपद्व्याप केलेत ना, ते बघून कोण प्रेम करेल तुमच्यावर? ठीक आहे, ठीक आहे, जाते मी. पण जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तुम्ही जिच्यावर जीव लावताय ना, ती तुमच्या जीवाशी खेळते. नाही, प्रेम तर खूप लांबची गोष्ट आहे. माणुसकी असती ना तिच्याकडे, तर तिने तुम्हाला सांगितलं असतं की तिला बघायला एक मुलगा येणार आहे.